मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोला ना मोठी आई. खरं तर मगाशी स्वयंपाकघरातच बोलणार होते, पण सगळ्या जणी होत्या म्हणून मग नाही बोलता आलं मला. रेणुका तुझ्याशी ज्या पद्धतीने वागली ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तिच्या वतीने मी माफी मागते तुझी. नाही मोठी आई, जे झालं ते झालं. मी ते तिकडच सोडून दिलं. तुम्ही अजिबात त्याचा विचार नका करू आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. मुक्ता, माझ्यानंतर या घराची जबाबदारी समर्थपणे कोण पेलू शकेल असा वारसदार शोधत होते मी, पण माझा तो शोध आता संपलाय. मुक्ता, यापुढे घराची जबाबदारी तू घ्यायची. नाही मोठी आई, मला नाही वाटत मी एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकते. नाही म्हणजे आता मी काम शोधते आणि एकदा काम मिळालं की मला घराबाहेर जायला लागणार. एवढी मोठी जबाबदारी कशी घेणार? अगं पण माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. हो, पण या घरात माया आधी पण कोणीतरी हाय ज्यांचा या चाव्यांवर खरा हक्क आहे. मी हे घेणं बरं नाही दिसणार. त्याची काळजी तू नको कर. कुणाला काय उत्तर द्यायचं ते मी बघेन. आणि मुक्ता, फक्त घरात काम केलं, स्वयंपाकघर सांभाळलं याचा अर्थ घराची जबाबदारी घेतली असं नाही होत. घरात अनेक माणसं असतात, त्यांचे स्वभाव सांभाळायचे असतात. त्यानुसार कधी आपल्याला बदलायला लागतं, कधी आपल्यानुसार त्यांना बदलून घ्यायला लागतं. सगळे मणीनं एका माळेत उवायचे असतात. त्यासाठी प्रत्येक मणाला त्या माळेच्या जवळ, त्या धाग्याच्या जवळ घेऊन यायचं असतं. आणि या घरात ते सगळ्यात कठीण आहे. पण हे करण्याची कुवत मुक्ता तुझ्यामध्ये आहे. तू घराच्या बाहेर जाऊन काम केलंस ना तरी घराची जबाबदारी मात्र तुलाच घ्यायची. आणि ही माझी आज्ञा आहे असं समज. कारण मुक्ता, आई अगदी बरोबर म्हणते. या घराची जबाबदारी आई नंतर कोण समर्थपणे सांभाळू शकेल तर ती फक्त तू आहेस. तुम्ही काम शोधताय याच आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना, बिझनेस वगैरे? अहो नाही भाऊ, तसं काहीच नाहीये. अहो, देव याच्या कृपेनं सगळं ठीक आहे. आणि मला एक समजत नाही, जेव्हा एक बाई घराबाहेर काम शोधायला पडते तर लोकांना तिच्या आर्थिक परिस्थितीवर का प्रश्न पडतो? नाही, ते काही असू द्या, पण तुम्हाला काम देण्या इतपत आमची लायकीच नाहीये हो. तुम्ही असं काय करताय? तुम्ही नगरकरांची सून म्हणून नाही, एक कलाकार म्हणून मला काम द्या. खरं सांगायचं झालं तर तुम्ही मला रावसाहेबांची सून म्हणूनच दिसताय. कलाकार दिसतच नाहीये. किंबहुना मला पाहायचं नाहीये असं समजा. हो, पण मी तुम्हाला तेच सांगते की एकदा ताई, हे आम्हाला खूप जड जाईल. मी विनंती करतो की तुम्ही आणखी विनंती नका करू. माफ करा मला. ठीक आहे. त्या भाऊ, चला. आई, आई, मला खरंच खूप वाईट वाटतं की मी तुम्हाला काम नाही देऊ शकत. पण ताई, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, तुमची ही मेहनत आणि हा दृष्टिकोन पाहता तुम्ही तुमची ओळख खूप मोठी करणार. आणि फक्त ओळखच नाही, तर ही जी वादनातील असमानता आहे ना स्त्री पुरुषांतली, ही तुम्ही एक दिवस नक्की दूर करणार. मान्य आहे मला की प्रवास तुमच्यासाठी सोपा नाही. तुमच्या वागणुकीवरून मला लक्षात आलं, आधी मला लोक स्त्री आहे म्हणून संबळ वाजवू देत नव्हते. आता नगरकरांची सून आहे म्हणून वाजवू देत नाही. फारसं काही नाही बदललंय. माणसं तीच आहेत, तर नकार देण्याची कारणं बदलली. तर असं व्हायला नाही पाहिजे, पण मला वाईट वाटतंय.
ते ऐकून मला खरंच लय बरं वाटलं. तुम्हाला माहितीये, माझ्या देवी आईवर मला प्रचंड विश्वास. फक्त आता काय करू, कसं काम शोधू, पुढे जाऊ, पुन्हा कुणाच्या दारावर थाप मारू, मला हे कळेना. देवी आहे, तिच्या मनात नक्की काय आहे मला काहीच कळेना. मुक्ताताई, मुक्ताताई, अगं तू रडू नको ना प्लीज. मग काय करू पप्या भाऊ? मी नगरकर नावाच्या कुठल्या तरी श्रीमंत माणसाची सून आहे, मग मला संबळ वाजवायचं काम मिळत नसेल तर काय करू? माझी पण तयारी आहे की मी दुसरं कुठलं तरी काम करेन. निदान घरच्यांना पैसा पाण्यासाठी तरी मदत करता येईल. दुसरं काम तर मिळणार कसं? जिकडं जाऊ तिकडं ना विचारणार, आव्हानच सगळं घोळणार. मुक्ताताई, आपण आडनाव वेगळंच सांगितलं तर? नाही पप्या भाऊ, खोटं नाही बोलू शकत. एक खोटं झाकायला 10 खोटं बोलायला लागणार. मुळात खोट्यानं पाया रचून उभी केलेली इमारत कधी ना कधी तरी कोसळणारच. मुक्ताताई, माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आली. म्हणजे त्यामध्ये तुला खोटं पण बोलावं लागणार नाही आणि काम पण भेटेल. काय? म्हणजे हे बघ, आता रावसाहेब नगरकरांचा म्हणजे तुमच्या घरचा स्वतःचा एवढा मोठा व्यवसाय, तू आणि सारंगनं जर एकत्र मिळून दादांना विनंती केली, तुला तुमच्या घरच्या व्यवसायातच काम मिळू शकेल. आणि माझी खात्री आहे दादा काही नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी तर आता सगळं चांगलंच आहे ना. हा पप्या भाऊ, तुम्हाला जसं दिसतंय तसे नाहीयेत दादा. आतून ते मावा अजूनही तितकाच तिरस्कार करतात हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मुक्ताताई, मी काय म्हणलो ते पटतंय ना तुला? वय मला पटतंय. हा. पण आमच्या घरात दादांचे बायकांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नियम आहेत. मला पटो ना पटो, मला त्या बाबतीत विरोध नाही करता येणार. अगं पण हे नियमाला धरूनच असणार आहे ना. नाही म्हणजे दादांचं काय म्हणणं आहे की घरच्या बाईनी बाहेर जाऊन काम करायला नाही पाहिजे, पण हा तर घरचाच व्यवसाय आहे ना. म्हणजे तू त्यांना घरच्याच व्यवसायात मदत करते. आमची सून काय करते बाबा, तर आम्हाला आमच्या व्यवसायात मदत करते. झालं तर हे होणारच होत. आपण इतके श्रीमंत आहोत, आपले एवढे उद्योग व्यवसाय आहेत की या शहरामधल्या अगदी लहानातल्या लहान हातगाडीवाल्यापासून ते फार मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. कुठेही नोकरी मागायला गेलात की हे होणारच होतं. मला याची कल्पना होती, पण मी मुद्दामच तुम्हाला सांगितलं नाही. काय तुम्ही ते नेहमी म्हणता ना मला, दादा तुमचा विरोध असतो कायम, नाही का? मग म्हटलं नको सांगूया, घेऊ दे अनुभव. हो दादा, अहो खरंच खूप वाईट अनुभव येत आहेत आणि त्यामुळेच मी ठरवलंय की मुक्तानं आता बाहेर जॉब शोधू नये. योग्य विचार केलास. तो दादा मला काय म्हणायचंय की बघा, आपला एवढा मोठा बिझनेस आहे की नाही, सो त्यामध्ये जर मुक्ताने काम केलं तर हे सगळ्यांसाठी चांगलं असेल ना. तुम्हाला काय वाटतं? छान. काम मिळालं तर पैसे मिळतील, पैसे मिळाले तर आपल्याला तिला मदत करता येईल. स्वतःसाठी काही नकोय तिला, सगळं आपल्यासाठी. खरंय अण्णा, श्रीमंताच्या घराची सून होऊन सुद्धा मुक्ताताई किती आपला विचार करते. तिला स्वतःसाठी जगायचं माहितीच नाहीये. इथं असताना सुद्धा मला आणि गजाला आईचा मार खाण्यापासून वाचवायची. मध्ये पडून तू फटके स्वतःच्या अंगावर घ्यायची. घरात काही खायला नसायचं, स्वतः उपाशी राहायची. स्वतःच्या ताटातलं आम्हाला काढून द्यायची. आज तिच्या पुढे सोन्यानं भरलेलं ताट आहे, पण तरी बी तिला आपलंच विचार आहे आणि आपलीच काळजी. ही सगळी लेकरं कुणाची आहे? तू पण काही कमी समजूतदार नाही.
देवी आई, माझ्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, त्यांना सुखात ठेव. वैजंतीने तिच्या हातामध्ये घराच्या चाव्या दिल्यात. घराच्या चाव्या त्या नुसत्या चाव्या नाहीयेत, ही घराची संपूर्ण जबाबदारी आहे. फार अवघड मोठी गोष्ट आहे. जबाबदारी म्हणजे फक्त झाडलोट करणं आणि 2 वेळचं जेवण आणि नाश्ता करणं म्हणजे जबाबदारी नाही. त्या स्त्रीचं त्या घराशी नातं निर्माण व्हायला हवं. त्या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तूशी तिचं एक नातं जोडलं गेलं पाहिजे. त्याला जबाबदारी म्हणतात. आणि तुझी बायको तरी ते बाहेर उडायला जाणार आहे, बाहेर जाऊन व्यवसाय करणार, काम करणार. मग ही घरातली जबाबदारी बाहेर राहून कशी पार पाडणार? शक्यच नाही. हे जे काही नियम मी बनवले, मूर्ख नाहीये मी. हे नियम बनवले, इतकी वर्ष हे नियम पाळले गेले, म्हणून इतकी माणसं असून सुद्धा हे घर टिकून आहे, व्यवस्थित टिकून आहे, शिस्तीत टिकून आहे. तुझी बायको घराच्या बाहेर राहून हे सगळं कसं काय टिकवणार? काय ना तुझा प्रॉब्लेम माहितीये? तुला तुझ्या बायकोचे फक्त चांगले चांगले गुण दिसतात, पण तिचा हट्टीपणा, एकेकोर स्वभाव, जिद्द, नको तिकडची जिद्द हे नाही दिसत तुला. त्यामुळे ती बोलेल ते तुला योग्य वाटतं आणि मी बोलेन ते सगळंच तुला चुकीचं वाटतं, अयोग्य वाटतं. नाही, पण आता मला मात्र हे सगळं सांभाळायला हवं. या सगळ्या गोष्टींचा एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे. अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो, हा सारंग मुक्ताला आपल्या व्यवसायात सामील करून घ्या असं सांगायला दादांकडे गेला होता. हो का? वा वा, काय म्हणाला दादा? अहो, दादांनी त्याला चांगलं खडसावलं. अरे अरे, काय दादा? आता हे चांगलं घडलं तर अरे रे. अच्छा, हे चांगलं आहे का? अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? हा, आता तरी जरा जागे व्हा. इथे युवराजला व्यवसायात शिरता येत नाहीये आणि हा सारंग मुक्ताला व्यवसायात शिरवायला सांगतोय. आज नाही म्हणतायत, पण उद्या हो म्हणाले तर पुत्र हट्टापायी बापाला गुडघे टेकायला वेळ लागणार नाही. सगळा व्यवसाय त्या सारंगच्या नावावर करतील आणि सारंग त्या मुक्ताच्या नावावर करेल. आणि सारंग आपल्याला भीक मागायला पाठवेल. कोण? सारंग? मला नाही वाटत सारंग असं काही करेल. तो कधीच काही करणार नाही. अहो, त्यासाठी हे घड्याची वाट बघायची का? आणि मुक्ता त्या व्यवसायात शिरली तर काय होईल याचा विचार तरी केलाय का तुम्ही? अगं, ती का शिरेल या व्यवसायात? तिला जर या व्यवसायात शिरायचंच असतं तर ती अशी काम मागायला बाहेर गेली असती का? अहो, गेली असती नाही, गेली होती, पण दादांच्या नावामुळे तिला कामच देईना कोणी. मला वाटतं त्यामुळे सारंगच्या डोक्यात किडा वळवळला असणार. मग आता तरी सावध व्हा. सहाव्या मुक्ताच्या हातात गेल्यात आणि सगळा व्यवसाय त्या सारंगच्या हातात. आता आपल्या हातात भिकेचा कटोरा यायला वेळ लागणार नाही. मी माझ्या कमाईतून पहिल्यांदा गुढीसाठी साडी आणली. कशी वाटते? वा, लय छान आहे. पण मला एक कळना, दादांना काय सांगायचं? साडीबद्दल? अहो नाही, मग मी ते संबळ वाजवण्याच्या प्रॅक्टिस साठी पप्प्या भाऊंच्या घरी जाणार. मग त्यांना काय सांगून घराबाहेर पडायचं? ए मुक्ता, ते माझ्यावर सोड. मी असं काहीतरी रिझन सांगेन ना दादांना की त्यांना डाऊट पण येणार नाही. आणि जे लोक आपलं हे सिक्रेट दादांपर्यंत पोहोचवू शकतील त्यांची खबरदारी आई घेईल. सो तू रिलॅक्स राहा. पण मला अजून एक प्रश्न पडलाय. आता काय? भाऊ काका छोट्यांना काय सांगतील? तुझी ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. काय सांगता? पण कशी? सांगतो. मला एक काम मिळालंय. म्हणजे आता पैसा जास्त मिळणार नाही, पण नाव आणि इज्जत मिळेल. काय सांगता? पण काम काय आहे? जे काही काम आहे ते मी तुला सगळं सांगतोच, पण प्लीज
कोणाला काही कळू देऊ नको यात, कोणाला काही बोलू नको. हो नाही बोलत हो, पण काम काय ते तर सांगा ना मला. हे बघ माधवी, मी एक चांगला तबला वादक आहे हे तर तुला माहितीच आहे. त्याच संदर्भात काम मिळते. म्हणजे आता मी नेहमी वाजवायला लागलो ना की मग सगळं डिटेल मध्ये कळेल. हो पण रावदादांना तुम्ही हे वाजवायला जाताय हे समजलं तर? हेच ना, त्यांना काही कळू द्यायचं नाही म्हणूनच मी रात्रीचं बाहेर जाऊन वाजवणार आहे. मोठी आई, बरं झालं तुम्ही इकडे भेटलात. काय झालं? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. मोठी आई, मला अजूनही असं वाटतंय की मला एवढ्या लवकर हे सगळं नाही झेपणार. अगं, तुला खात्री नसेल ना तरी मला खात्री आहे तुझ्याबद्दल. मुक्ता, तुला 2 नाही देवी आईसारखे 4 हात आहेत. त्यामुळे घरातली कामं बाहेरची कामं सगळं व्यवस्थित पार पाडशील तू. आणि मी आहे ना सपोर्टला, नको काळजी करू. आणि आजच्या संध्याकाळच्या रिहर्सलचं टेन्शन तर अजिबात घेऊ नको. मी यांना सांगितलंय की तुम्ही दोघं देवळात जाणार आहात पूजेसाठी म्हणून. तुम्ही सांगितलं? अहो पण हे पण आताच काहीतरी कारण सांगायला गेलेत. हो हो, अरे देवा, चल चला. दादा, मी आणि मुक्ता आम्ही संध्याकाळी बाहेर फिरायला जातोय. मला आधीच समजलंय ते. तुम्हाला समजलं पण म्हणजे कसं काय समजलं तुम्हाला? कसं म्हणून काय विचारतोस? समजलं, सगळं समजतं मला. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला गोष्टी सगळ्या कळतात. नुसतं तू बाहेर जाणार आहेस एवढंच नाही, कुठे जाणार आहेस आणि कशासाठी जाणार आहेस तेही समजलंय. त्यांना बघा ना, काहीच कळना, किती घाबरलेले दिसतात. गप्पा चालत का दोघांच्या? दादांना माहितीये आम्ही दोघं कुठे जातोय ते. का तुझ्या आईला पण माहितीये का? हो दादा, आईला माहितीये. काय वेड्यासारखं विचारते, माहित असणारच. तिनेच तर मला सांगितलं. व्हॉट? हो काय आई हो म्हणजे आई तू का सांगितलं असशील दादांना? का म्हणजे लपवून ठेवायचं होतं का? नाही नाही, म्हणजे तुम्ही दोघं देवळात चाललाय पूजेला, यात काय लपून ठेवायचं ना सारंग? पूजेला जाताय ना ते सांगितलं मी. हो दादा, हो. उगाच टेन्शन घेतलं मी, त्यात काय लपवण्यासारखं आहे. फक्त हे स्वतःहून सांगितलं असतंच तर मला फार बरं वाटलं असतं. हो दादा, म्हणजे मी नेक्स्ट टाइम पासून असंच करेन. मी आहे बाहेर आहे मी. आहे मी. मोठी आई, काय झालं? त्यांनी सगळं सांगून टाकलंय, कळलंय त्यांना. अरे देवा, म्हणजे सगळंच संपलं. असं काही झालेलं नाहीये, सगळं नीट आहे. चेहरावर कसं मोठी आई, तुम्ही पण ना देवच पावला. चला आवरायला घ्या. तुम्ही सगळ्यांना असेच करतात. माझ्याकडे भरपूर किस्से असतात पण तुम्ही मला सांगूनच देत नाही. अरे होणारे जावई बापू, या 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 या. अरे वेद, बरं झालं आलास. अरे सणासुदीला आपले माणसं घरात असं ना की बरं असतं. तुम्हाला सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा. बरोबर आहे, आपण ना असेच शुभेच्छा द्यायला हवात. ते व्हॉट्सअपवरच्या शुभेच्छा ना डिलीट करायला खूप वेळ जातो. तर युवराज, अरे झालं की नाही? हो झाली तयारी झाली. चला आता गुढी उभारूया. रावसाहेब नगरकरांचं घर हेच का? हो तेच आहे. पार्सल आलंय त्यांचं. पार्सल? कुणी काही मागवलं होतं का? नाही. कुठनं आलंय पण पार्सल? हे वडगाववरून आत्माराम शिंदे यांनी पाठवलंय.
2 पेट्या? दोन्ही आंब्यांच्या पेठेत. ठेवा ना. आता हिला काय झालं? मी बघतो तिला. डायनिंग टेबल कुठे गेला? अगं मुक्तानीच हलवायला सांगितलंय. ती असं म्हणत होती की आपलं नवीन वर्ष आहे तर आपण अगदी पारंपरिक पद्धतीने खालती बसून जेऊया सगळे. पण हे असं का? अगं बाई, टेबलावर बसून इंग्रजी माणसं जेवत्यात. आज नवीन वरीस आहे तेव्हा आपल्या पद्धतीनुसार आलटून पालटून मांडीत ठोकून जेवणावर ताव मारायचा बघ. आणि पुरणपोळी खायची म्हणजे कसं असं फार ताटापर्यंत तोंड खाली नेऊन खाण्यातच मज्जा आहे. वा भाऊ काका, अहो मी तर इमॅजिनच केलं. मला चालेल. अरे माझं तर काय विचारूच नको, मला रोज हे असं जेवायला आवडेल. पण दादांना विचारा, म्हणजे तो म्हणेल तसं शेवटी. काय हरकत नाही. कल्पना चांगली आहे. शिवाय आज फार मोठा सण आहे, पाडवा आहे. त्यामुळे एखाद दिवशी खाली बसून जेवायला काही हरकत नाही. हो दादा, पण हे एखाद दिवशी असं म्हटलं मी. हा, आता आमच्या भाऊला जर रोज खाली बसून जेवायचं असेल तर आमची काही हरकत नाही. पण घरातल्या बाकीच्या लोकांचा विचार करायला हवा, विशेषतः या आमच्या घरातल्या बायकांचा. अंबिका, माधवी यांना असं रोज खाली वाकून जेवायला बसता येणार आहे का, वाढता येणार आहे का? हो ना, मी सुद्धा तोच विचार करते. नाही म्हणजे असं खाली मांडी घालून बसल्यानंतर काही जेवताना साडीवर सांडलं तर एवढी महागडी साडी खराब व्हायची ना, हो की नाही माणसं? एवढं सगळं छान सुग्रास जेवल्यानंतर मग असं उठायचं म्हणजे कठीणच होईल नाही का? ज्यांना जमत नसन त्यांनी खुर्च्या घेऊन जेवायला बसलं तरी चालेल. म्हणजे वाकून वाढताना त्रास होणारच नाही का, हो की नाही माणसं? एक दिवस करू मॅनेज आपण. बरं तुम्ही वाढायला घ्या, मी नैवेद्य दाखवून येते. बसा. आंबे, चला आंबे खाऊया. अरे वा 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 वा, हे एकदम बेस्ट झालं. काय जेवणानंतर काहीतरी गोड पाहिजेच ना. आणि त्यातही जर का असा हा सीझन मधला पहिला आंबा असेल तर बघायलाच नको. रे चला, आता इच्छा नसताना त्या आत्मारामनं पाठवलेले आंबे खावे लागणार. चांगुलपणाचं नाटक करताना काय काय सहन करावं लागतंय कुणास ठाऊक. थांबा. अरे स्टॉप. काय करताय तुम्ही? खायचं नाही का? नाही नाही ठीक आहे, दे. नाही 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 अहो, आंबा खायचाच आहे. अहो पण तो असं चिरून कोण खातं? हा, काहीतरी जुगाच. आंबा कसा खायचा असतो? मस्त चोखून खायचा असतो. अरे चिरून खाल्ला काय, चोखून खाल्ला काय, काय फरक पडतो? नाही दादा नाही, आंबा हा चोखूनच खायचा असतो. आणि तोही एका विशिष्ट पद्धतीने चोखून खायचा असतो. म्हणजे कसं, त्याचा आनंद जो आहे तो द्विगुणित होतो. एक काम करा, या आंब्याच्या फोडी आहेत ना ते परत द्या, म्हणजे मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. आधी आंब्याला ना असा मोकळा करून घ्यायचा आहे बघा, असा. बिलबिला, आमच्याकडे बिलबिला म्हणतात त्याला. बिलबिला काय भारी शब्द आहे. हा, तर आधी असा आंब्याला बिलबिला करून घ्यायचा. आता आंबा बिलबिला झालाय, ह्याचा जो चीक असतो तसा काढून घ्यायचा. एकदा का चीक काढून झाला की असा आंबा. अरे बाप, काय एक्सप्रेशन दिलंय. वा वा. असे डोळे बंद करून आंब्याचा रस असा चोखून घ्यायचा असतो. नाही नाही, मला नाही जमणार आहे. अहो दादा, अहो असं काय करताय?
तुम्ही मला काय म्हणता की ट्राय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही? अहो जमेल तुम्हाला, प्लीज एकदा ट्राय करा ना. अहो दादा हे बघा, जास्तीत जास्त काय होईल, एखादा आंबा फुकट जाईल. हा अजून काय होतंय, तुम्ही करा ना ट्राय. दादा प्लीज. त्या भिकारड्या आत्मारामनं पाठवलेले आंबे खायची इच्छाच होत नाहीये, पण हा सारंग जे नाही ते करायला लावतो. भाऊ काका मुक्तताई, तुम्हाला जेवढा येत पाहिजे तेवढा वेळ तुम्ही बिंदास तालीम करू शकता, काय बी विषय नाही. भाऊ काका, अहो तुम्हाला तबला वाजवता येतो हे तुम्ही कुणाला कधी का बरं नाही सांगितलं? अरे सांगितलं नाही कसं, मुक्ता आणि गायत्रीला माहिती आहे. काय? अरे यार, या मुक्ताने काय जादू केली ना कळतच नाही. म्हणजे आता आपण इतकी वर्ष घरात राहतोय पण आपल्याला काय माहिती आहे का? हा नाही. हा पण ही आत्ताच आली आहे आणि हिला सगळं सांगतात. अरे काय रे, कसं आहे, इकडे इकडे माझ्याकडे बघ. हा कसं आहे, एका कलाकारासमोर दुसरा कलाकार मन मोकळं करणारच ना. आणि त्यात ती माझी लाडकी सून, मग माझ्या मनात राहतोय. होय, हा करे. बर चला, आता जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच तालमीला सुरुवात करूया. वय भाऊ काका, त्याआधी नमस्कार करते, आशीर्वाद द्या. यशस्वी भव. हे बघ मुक्ता, बाळा तू उत्तम वादक आहेस, त्यामुळे मला तुला वाजवायचं कसं हे शिकवायचं नाहीये. आता फक्त काय, एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या हिशोबानं आपल्याला काय वाजवायचं, कसं वाजवायचं, इतरांपेक्षा वेगळं वाटेल हे काय वाजवायचं हे ठरवायचंय, आहे की नाही? त्यामुळे आता आपण काय करू, काही मुखडे, काही तुकडे, काही तिहाई हे असे चांगले शोधून काढू आणि त्याचे असे पीस बनवून त्याची प्रॅक्टिस करू, भरपूर तालीम करू. चालेल. अरे बाप, भाऊ काकांची गाडी आज न अडखळता एकदम सुसाट धावायला लागली. एक पण शब्द आडायला तयार नाही. हा यार, अरे मग हीच तर गंमत असती. कसं आहे, मनासारखं जगायला मिळालं ना की मग शब्द सुद्धा आपोआप असे मोकळे होऊन बाहेर यायला लागतात. भाऊ काका एकदम करेक्ट बोललात. बरं चला, आता आपण पटकन ना आरतीने तालमीला सुरुवात करूयात. अगदी मनातलं बोललात. मग काका काय भारी वाजवले तुम्ही. मुक्ताताई लय भारी, लय मजा आली. 9 महिने जिने पोटात सांभाळलं, जीव घेण्या वेदना सहन करत तुम्हाला जन्म दिला, आज तुम्हाला त्यांचीच लाज वाटते. तर आपल्याला मुलगी झालीये या आनंदानं त्यांनी हसत हसत ज्या वेदना सहन केल्या ना, आज तुम्ही तोंडाला येईल ते बोलून ज्या वेदना देताय त्या प्रसूती वेदनापेक्षा जास्त भयंकर आहेत. कुठल्या जन्माचं पांग फेडताय? मुक्ता जाऊ दे. ही तुमची आई या शब्दाचा अर्थ समजतो तुम्हाला? अहो आता या क्षणी जरी तुम्ही म्हटलात ना तरी स्वतःच्या लेकरासाठी त्या जीव देऊ शकतात. नक्की एवढा राग कसला येतोय तुम्हाला? एवढं काय केलं त्यांनी? माया कलेला साथ दिली म्हणून
तुमच्या लेखी हे सगळ्यात मोठं पाप असलं, सगळ्यात मोठी चूक असली ना, तरी त्या तुमच्या आई आहेत. आपल्या आईशी बोलायची ही पद्धत नाही. आपल्या आईसाठी हे असले शब्द तुमच्या जिभेने रेटले तरी कसे जातात? अहो, आपण सगळे माणसं आहोत, सगळ्यांना सारखंच शरीर दिलंय. तुमच्यातच एवढा तिरस्कार का? एवढा कसला अहंकार भरलाय तुमच्यात? एक तर कळून चुकलंय. तुमच्या या वागण्यामागचं कारण तुमचा अहंकार. रेणुकाताई, मी तुम्हाला वचन देते, तुमचा हा अहंकार मी संपवणार म्हणजे संपवणारच. पुन्हा सगळं तेच होणार परत. रेणुका ह्यांना जाऊन सांगणार, हे चिडणार, घरात पुन्हा वाद, तंटे, भांडणं, संपली शांतता घरातली पुन्हा एकदा. मोठी आई, असं काही होणार नाही. मी प्रॅक्टिस बंद करते. तुम्ही नका काळजी करू. मुक्ता ह्यांच्या रागाच्या भीतीपेक्षा तुझी स्वप्न संपतील ह्याची भीती मला सगळ्यात जास्त वाटते. नाही मुक्ता, आता मागे फिरायचं नाहीये आपण, अजिबातच नाही. मुक्ता, तुझ्यामध्ये ना मी स्वतःला बघत असते कायम. तुझी स्वप्न पूर्ण होताना माझी स्वप्न पूर्ण होतात असं वाटतं मला. अगं मुक्ता, बाजारात सगळ्या गोष्टी विकत घेता येत आपल्याला, पण स्वप्न नाही. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं. अनेकांचे रोष ओढवून घ्यायला लागतात, तुटून पडावं लागतं, पडलो तरी पुन्हा उठून उभं राहायला लागतं. इतकी वर्ष माझी चूक असली काय नसली काय, अनेकांची अनेक बोलणी खाल्लीत मी. आता त्यांना चूक वाटते, पण आपल्याला जे बरोबर वाटतंय त्याच्यासाठी लढूया ना आपण, खाऊया ना बोलणी थोडीशी. मुक्ता, लग्नामध्ये नवरा बायको एकमेकांना वचन देतात, एकमेकांच्या निर्णयामध्ये एकमेकांची साथ देण्याचं. मी यांना त्या वचनाची आठवण करून देईन, ते वचन त्यांना पाळायला लावेल. मुक्ता, आता तू माघार नाही घ्यायची. मला शब्द दे मुक्ता, मला तू शब्द दे की ह्या स्पर्धेतून तू माघार घेणार नाही. मला शब्द दे मुक्ता. मोठी आई, मी तुम्हाला वचन देते, मी आता मागं नाही हटणार. बर, सगळं राहू दे. तालीम कशी झाली आजची? तालीम लय छान. अहो, भाऊ काका इतके भारी शिकवतात, त्यांच्या हातात खरंच वेगळी जादू आहे. या घरातला एक मोठा कलाकार दबून राहिला होता. हो, पण तो आता छानपैकी मोकळा झालाय. हेच मुक्ता, अगदी हेच. हे बघ, तुझी स्वप्न पूर्ण होत असताना ह्या दबून राहिलेल्या माणसांना सुद्धा त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा एक नवीन चान्स मिळणार, त्यांच्या पंखात बळ येणार. हा एक खूप मोठा बदल. वय जय बाळ, ते आम्ही अगं काय झालं माहिती, मी आईला तेच सांगतोय, आपल्याला नवीन घर घ्यायचंय ना. हो, मग तुम्ही घेताय? हो, मग प्रॉमिस. प्रॉमिस. अगं, आपल्याला नवीन घर घ्यायचंच आहे, पण त्यासाठी की नाही पैसे पाहिजेत ना. जया बाळा, मी बाबांना तेच सांगत होते की आपल्याकडे पैसे नाहीयेत की नाही. आणि मी तुझ्या आईला तेच सांगतोय, नगरकर फॅमिली कडून थोडी मदत घेऊया ना आपण. पण मी नाही म्हणते ग. मम्मा, घेऊयात ना मदत. बाबा म्हणतात ना ते बरोबर आहे, आणि मुक्ताबाईनी नाही म्हणणार नाही. अगं, ती ना खूप चांगली आहे, आणि तिजोरीच्या चाव्या पण ना मुक्ताबाईनीकडेच असतात. अगं, म्हणजे तिला कोणाकडे मागायची गरज नाही. म्हणजे रात्री झोपताना पण चाव्या तिच्याचकडे असतात?
हो बाबा, तिच्याचकडे असणार ना. हो काय? मग आलोच मी. थांबा, तुम्हाला भूक लागली आहे ना, मी तुम्हाला जेवायला वाटते. चला. नको, आता मला एकच भूक आहे. थांबा ना, तुम्ही काही चुकीचं वागू नका, मी पाया पडते तुमच्या. अरे जया बाळ, ही बघ तुझी आई मला पुन्हा अडवते. पण नाही हो. अगं मम्मा, मी काय म्हणते, जाऊ दे ना बाबांना. नाही नाही, ही अशी ऐकणार नाही. मी येईपर्यंत तिला घट्ट पकडून ठेवा. अहो ऐका ना. मम्मा थांब गं. हो, काही चुकीचं वागू नका तुम्ही. अगं मम्मा, तू अशी काय करते? अगं ते आपल्यासाठीच करतायत. जाऊ दे त्यांना. अगं त्यांच्यावर विश्वास ठेव ना. कसं सांगू तुला, कसं सांगू? अगं मम्मा, तू लगेच काय रडतेस? बाबा आपल्या घरासाठीच मदत मागतायत ना. ते घडू शकतं त्याची कल्पना नाहीये तुला. अगं आपल्याकडे आता आपलं स्वतःच घर राहिलेलं नाही ग. कर्जापायी आपण ते विकलं आणि आता आपल्याकडे पैसेही राहिलेले नाहीयेत. म्हणून इतके दिवस आपण इथे राहतोय. थांबव तुझ्या बाबांना, ते काहीतरी चुकीचं करू शकतात. त्यांना थांबवायला हवं. मम्मा, मला ना तू काय बोलतेस खरंच कळत नाहीये, पण तू काहीतरी विचित्र वागतेस हे समजते. आणि मम्मा, आधी तू रडायचं थांबव बरं आणि बाबांवर विश्वास ठेव ना. मला तुला कसं सांगू, कसं समजावू?